नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। मिरज रेल्वे जंक्शन पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं केंद्र आहे। मात्र या ठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यात रेल्वेने नेहमीच आखडता हात घेतला आहे आणि त्याचा तातडीनं विचार करावा आणि जंक्शन विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी खासदार विशाल पाटील यांनी आज पुण्यात आयोजित पुणे सोलापूर मंडळमधील खासदारांसोबत झालेल्या रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत केली। रेल्वेचे विविध प्रश्न समजून घेणे आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी कृती आराखडा बनवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। खासदार सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते, डॉक्टर शिवाजी काळगे, रजनी पाटील, नितीन पाटील, मेधा कुलकर्णी, भाऊसाहेब वाघचौरे, निलेश लंके, डॉक्टर अमोल कोल्डे, श्रीरंग बारणे आदींची प्रमुख उपस्थिती होती। खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी निगडीत विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली। विशेषतः मिरज जंक्शनबाबत त्यांनी टू द पॉईंट चर्चा केली। ते म्हणाले, मिरज जंक्शनवर फलाट क्रमांक 1 वगळता 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी प्रवाशांसाठी निवारा शेड अपुरे आहेत। पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते। सरकता जिना नाही, प्रवाशांना ओझ्या आणि बॅगा घेऊन जाणं अडचणीचं होतंय। फक्त 1, 3, 4 क्रमांकाच्या फलाटावर लिफ्ट आहेत, अन्यत्र त्या बसवायलाच हव्यात। पॅसेंजर जागडाय फलाट क्रमांक 5, 4, 2 या ठिकाणी उभ्या केल्याने दिव्यांग आणि ज्येष्ठ प्रवाशांचे हाल होत आहेत। पार्किंगचा प्रश्न कित्येक वर्षांपासून तसाच आहे। पिण्याचं पाणी स्वच्छ नाही। फर्स्ट क्लाससाठी वेटिंग रूमचा अभाव आहे। स्वच्छतेचा बोजवारा असतो। पीट लाईनचे काम अद्याप पूर्ण नाही। जंक्शनमधील मॉलचे काय झाले ते कळत नाही। विशेष गाड्या सोडण्याबाबत नेहमी उदासीनता दाखवली जाते। चाइल्ड हेल्पलाईन अपुरी जागा आहे, तरी या परिस्थितीत बदल होणार आहे की नाही? ते म्हणाले, मिरज मॉडेल स्थानकाचं काम लवकरच सुरू करावं। सांगली परळी एक्सप्रेस डेमोऐवजी ICF डब्याची सोडावी। बिलवडी स्थानकावरील FOB ताबडतोब बांधण्यात यावं। ताकारी रेल्वे स्थानकास महाराष्ट्र एक्सप्रेस आणि कोयना एक्सप्रेसचा थांबा द्यावा। मिरजमधून बेळगाव लोंढा कॅसल रॉक हुबळीसाठी पॅसेंजर धावतात, त्या धर्तीवर पंढरपूर कुर्डुवाडी सातारा पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।